बघू. वा कशी खेळली. वा अरे 2 पर्यंत झोपून नसते आपण जावं लागेल थोडंसं काही करावं लागेल. हो चला ना. अन्वी मजा आली. कशी खेळली. सामान आणलं का सगळं. पिचकारी गेली जाऊ दे. तुटली गेली असेल. बरोबर होती 20 रुपयाची. पिचकारी तुटली का अन्वी. पिचकारी तुटली. हा आहे म्हणता ना. हे पूर्ण कपडे ओले झालेत. जाऊ दे ती गंदी झाली होती ना आपल्याकडे. दुसरी आहे ना आपल्याकडे. चला काहीच नाही खाल्लं हिने. होता आता करू ना जेवण. तर तुझं काय झालं. आता बाहेर अन्वीला पिक केलं स्कूल मधून. जेवण झालं. काकू पण येऊन गेला. थोडं मॉर्निंगला काही काम होतं बाहेरचं ते कम्प्लीट केलं. ॲक्च्युली आज होळी आहे पण सगळं कामामध्येच मॉर्निंग पासून सगळी धावपळ सुरू आहे. आणि आत्ता चाललो आम्ही अन्वीचं आधार कार्ड बनवायचं आहे. सो आधार कार्ड बनवण्यासाठी आणि अन्वीचे फोटो काढायचे. कशी काढणार अन्वी. फोटो काढणार ना. फोटो काढायचे ना तुझी. सो तिचं आधार कार्ड बनलं नव्हतं अजून. सो त्याआधी आमचे आधार कार्ड अपडेट करावे लागले. त्यानंतर आता तिचं बनेल. बघू आता कुठे आहे. 1-2 ठिकाणी बनतं. BSNL ऑफिस झालं. पोस्ट ऑफिस वगैरे असं 1-2 ठिकाणी बनतं नागपूर. अन्वीचं होली सेलिब्रेशन होतं आज स्कूलमध्ये. भरपूर रंगून आलेली आहे. आणि जी पिचकारी घेऊन दिली होती ॲक्च्युली त्याच हिशोबाने घेऊन दिली होती की जर ती तुटली तरी पण त्याचा काही गम नको व्हायला म्हणून अशी पद्धतीची 20 रुपयाची पिचकारी आणली होती मी. सो शेवटी ते तोडूनच आली. बरं झालं की खूप जास्त महाग नव्हती घेतली आणि मोठी पण नव्हती घेतली. सो तिचं पहिलं एक्सपिरियन्स होतं स्कूलमध्ये होळी खेळण्याचा. पडशील. सो आधाराचं काम झालं आहे. जवळपास 3 ते 4 महिने लागतात आधार व्हायला. बघू आता ऑनलाईन तर येतच मेसेज काही ना काही येईलच. सो त्यावरून प्रिंट काढता येईल सध्या. कारण जूनपासून न्यू सेशन स्टार्ट होतो स्कूलचा. सो त्याच्यासाठीच ते हवं होतं. आम्ही खातात दोघी आईस्क्रीम. अजय गेलेला आहे थोडंसं बाहेर. म्हटलं अन्वी गाडीत काही थांबणार नाही तोपर्यंत आणि बाहेर भरपूर ऊन आहे. सो म्हणून एकतर तिला आईस्क्रीमचं शॉप दिसलं म्हणून मग आईस्क्रीम म्हटलं घेऊन दे आधी. त्यानंतर मग थांबतो. आणि कारण भरपूर ऊन आहे बाहेर आज भरपूर. बरं झालं बाईकने नाही आलो आम्ही. हां पान असं दे. बरं झालं बाईकने नाही आलो आम्ही. कारण थोडंसं काम असलं ना तर एकदाचं चालून जातं. आणि किंवा आपणच जर असलो ना तर चालून जातो. लहान मुलांना दिवसभर गाडीवर घेऊन फिरणे. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे ना तिथे हात नाही लावायचा. म्हणजे अन्वीला उष्णतेचा खूप त्रास होतो. म्हणजे आधीपासून लहानपणापासून. ती छोटी असतानाच तिला एकदा त्रास झालेला आहे. त्यानंतर आता मधात पण तिला 2दा डिहायड्रेशन झालेलं आहे. सो उष्णतेचा तिला भरपूर प्रॉब्लेम आहे तिला आधीपासूनच. सो चला बघू आता समोरचा काय प्लॅन आहे. जे पण काही राहिलं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तुमचं सगळ्यांचं होळी सेलिब्रेशन कसं चाललंय ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो स्टे ट्यून. काय हां काय हो
ठीक आहे. हाँ? काय तुझं काय? नहीं ठीक एक कर लेती हूँ। एक भी चलता इसको चलता नैवेद्य ना आणला. सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी चटके मालिका फडाची जय देव जय मंगल श्री मंगल दर्शन माझे मन कामाना पूर्ती जय देव परत गौरी घुमरा चंदनाची कुंकुम केशरा हिरे जड मुकट शोभतो बरा जयंतीने पुरे करणी घा. अन्वी फटाका आहे तिथे. इथं कोण पिन लावतं? तू चप्पल नाही आणली का बरं? कागद वगैरे नाही घातला का त्यात? काकांनी इकडून तिकडून